नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, काल जे आहे 1 नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाअंतर्गत जे आहे मित्रांनो 4497 पदांकरता मित्रांनो सरळ सेवा भरती जाहिरात जे आहे मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी की आपण बऱ्याच दिवसापासून आपण या जाहिरातीचा मित्रांनो आपण प्रतीक्षेमध्ये होतो। ती फायनली मित्रांनो आता काल जाहीर करण्यात आले आणि तसेच ऑनलाईन अर्ज जे आहे मित्रांनो 3 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे, ज्या संदर्भाची आपण संपूर्ण डिटेल माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये मिळवली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तेथून तो संपूर्ण काही डिटेल व्हिडिओ पाहून घ्या जाहिरातीचा। त्यामध्ये आपण सविस्तर काही माहिती आपण पाहिलेली आहे आणि त्या व्हिडिओला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले आहेत की सर आपली जे जलसंपदा विभागाची आपण पॉज केलेली जी आपली टेस्ट सिरीज होती ती आता परत कंटिन्यू करा। तर मित्रांनो, आपण जे आहे आजपासून आता जलसंपदा विभाग भरती संदर्भाचे सर्व काही एक्सपेक्टेड क्वेश्चनचे जेवढे काही टेस्ट आहेत जे आपण आता कंटिन्यू करणार आहोत, जे की परिपूर्ण TCS व IPS पॅटर्न आधारित आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला अभ्यासनासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट मिळत नसतील तर फटाफट सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून जलसंपदा व इतर सर्व काही विभागाचे सर्व काही लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपला आजचा जो सिरीज क्रमांक आहे जो की भाग 1 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण जलसंपदा विभागासंदर्भातील काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि आता या संदर्भाचे रेग्युलरली व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला मिळतील इथून मित्रांनो, त्यामुळे सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरत जाऊ नका। तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या या भाग 1 मधील अतिशय महत्त्वपूर्ण अतिसंभव्य प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? तर जलसंपदा विभागाचं जे की पूर्वीचं म्हणजे की जुनं नाव काय आहे असा थोडक्यात हा प्रश्न आहे। आणि मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत असतात, त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की पाटबंधारे खाते असं जे आहे, जे की जलसंपदा विभागाचं जुनं नाव आहे। तर थोडक्यामध्ये जलसंपदा विभागाला मित्रांनो खूप मोठा इतिहास आहे, जर तुम्हाला थोडक्यामध्ये मी शॉर्टमध्ये सांगेल, जे की महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन देखील करून घेतला तरी मित्रांनो परीक्षेपूर्वी तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार असेल। तर थोडक्यामध्ये मित्रांनो 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याच वेळेस जे आहे सार्वजनिक बांधकाम खात्यांची देखील निर्मिती करण्यात आलेली होती। थोडक्यामध्ये 1960 साली जे आहे सार्वजनिक बांधकाम खाते विभागाची निर्मिती झाली आणि त्यामधूनच जे आहे मित्रांनो सार्वजनिक बांधकाम खाते विभागामधूनच जे की पाटबंधारे खाते आणि जे दुसरं जे आहे म्हणजे की इमारत व दळणवळण खाते अशी जे आहे 2 खाते निर्मित करण्यात आलेली। कशामधून आहेत तर सार्वजनिक बांधकाम खात्यामधूनच जे आहे पाटबंधारे खाते व इमारत व दळणवळण खाते असे 2 विभाजन झाले होते। कधी तर 1960 साली झाले होते। त्यानंतर जे आहे जे की त्यानंतरची प्रोसेस 26 ऑक्टोबर म्हणजे की पुढे 26 ऑक्टोबर 2004 साली जे की 2004 साली जे पाटबंधारे खाते आहे याचं नाव बदलून जे आहे जलसंपदा असं जे आहे नाव करण्यात आलेलं होतं। तर याचं नामांकरण कधी झालं आहे जे थोडक्यात जलसंपदा विभागाचं, जे की ते 2004 साली झालेलं आहे। परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की जलसंपदा विभागाचं जुनं नाव काय आहे, तर ते आहे पाटबंधारे खाते आणि यांचं जे पाटबंधारे खाते जे नवीनीकरण झालेलं आहे, नाव बदलण्यात आलं, तर नवीन नाव काय आहे तर ते आहे जलसंपदा असं जे आहे, जे की याचं नवीन नाव आहे। तर 26 ऑक्टोबर 2004 पासून जे पाटबंधारे खाते होतं हे नाव बदलून जे की नव्यानं नाव जलसंपदा असं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। तर थोडक्यामध्ये असं या नावाचा बेसिकली मागला इतिहास आहे, जे की तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। तर याची निर्मिती कोणत्या खात्यामधून झाली तर ती आहे सार्वजनिक बांधकाम खात्यामधूनच याची निर्मिती झालेली आहे पाटबंधारे खात्याची। पुन्हा पाटबंधारे खात्याचं जे आहे नंतर 2004 साली नाव बदलून जलसंपदा असं ठेवण्यात आलेलं आहे। तर हा बेसिक इतिहास आहे, तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे माहिती असणं। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 2, जलसंपदा विभागास मागील किती वर्षाचा इतिहास आहे? तर जलसंपदा विभागास तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे की 150 वर्षाचा इतिहास आहे जलसंपदा विभागास मागील। हे एक महत्त्वाचा पूर्ण प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न असा आहे, पुढील प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वी पाटबंधारे विषयक किती कायदे अस्तित्वात होती? तर महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वी म्हणजे की 1960 पूर्वीची ही गोष्ट आहे। तर 1960 पूर्वीची तर किती कायदे जे की पाटबंधाऱ्याविषयी कायदे अस्तित्वात होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे की 3 कायदे अस्तित्वात होती। तर ती कायदे कोणकोणते आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, ज्यामध्ये पहिला जो कायदा आहे म्हणजे की पश्चिम महाराष्ट्र, जे की लक्षात ठेवून घ्या तुम्ही, पश्चिम महाराष्ट्र मुंबई
पाटबंधारे कायदा जो की 1879चा हा कायदा आहे, जो की हा कायदा. आणि त्यानंतरचा जो दुसरा कायदा आहे थोडक्यात हे देखील घ्या लिहून, विदर्भासाठी मध्यवर्ती तरतूद कायदा जो की 1931चा आहे, हा दुसरा कायदा झाला. आणि तिसरा जो कायदा आहे तो मराठवाड्यासाठी आहे. तर मराठवाड्यासाठी हैदराबाद पाटबंधारे कायदा हा जो आहे, जो की मराठवाड्यासाठी आहे. तर हे 3 असे महत्त्वपूर्ण कायदे आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचे आहेत. थोडक्यात ही बेसिक माहिती आहे. परीक्षेत तुम्हाला यावर आधारित बेसिकरित्या देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व काही तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. तर हे 3 कायदे होते जे की महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वीचे 1960 पूर्वीचे हे 3 कायदे आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 4 असा आहे पुढचा आपला, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही असं म्हटलेलं आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रणथेंबोर. तर रणथेंबोर हे जे अभयारण्य आहे, व्याघ्र अभयारण्य, जे की महाराष्ट्रात नाही. तर हे जे रणथेंबोर व्याघ्रण्य आहे जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. तर राजस्थान हे याचं थोडक्यात बेसिकली उत्तर असेल. त्यामुळे ऑप्शन नंबर ब हे उत्तर आहे रणथेंबोर. यापैकी कोणतंही जे महाराष्ट्रातलं अभयारण्य नाही. बाकी तीनही तांडोबा, मेळघाट आणि पेंच हे महाराष्ट्रातील व्याघ्र अभयारण्य आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 आपला असा आहे, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते. तर रामसर स्थळ म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील पहिलं. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की नांदूर. जे नांदूरमधील मध्येश्वर पक्षी अभयारण्य हे जे ठिकाण आहे जे की महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून जे आहे जे की घोषित करण्यात आलेलं आहे. तर कधी घोषित करण्यात आलं आहे किंवा कधी याला दर्जा देण्यात आलेला आहे जे की रामसर स्थळ म्हणून, तर ते आहे जानेवारी 2020 साली. जानेवारी 2020 साली जे आहे याला रामसर स्थळ म्हणून जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यास. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 6 असा आहे, खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे. तर दक्षिणेकडील सर्वात घाट म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, आंबोली घाट हा जो आहे सर्वात दक्षिणेकडील घाट आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 आपला, पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नीती आयोगाने जे आहे पॉलिटिक्स ऑफ इन्फॉर्मेशन नावाचा अहवाल जो की प्रसिद्ध केलेला आहे. तसे मित्रांनो जर तुम्हाला जलसंपदा विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील किंवा तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेडचा, तर मित्रांनो तो आता आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे. आणि परिपूर्ण तुमचा TCS आणि IBS पॅटर्न आधारित मित्रांनो सर्व काही लेटेस्ट अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जर तुम्हाला ते मित्रांनो मिळवायचं असेल तर लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप सोल्युशन लिंकवर कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ती अवघ्या तुम्ही 5 मिनिटांमध्ये सर्व काही मिळवू शकता. आणि मित्रांनो ते जर मिळवला तर तुम्हाला इतरत्र कुठेही कोचिंग लावण्याची गरज नाही किंवा इतरत्र कोणतीही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही. मित्रांनो त्यामध्ये सर्व काही A to Z आपण जो की जलसंपदा विभागाचा आपण अभ्यासक्रम परिपूर्ण कव्हर केलेला आहे. आणि परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामधले बहुतांशी प्रश्न तर तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे. त्यानंतर ते नक्की मिळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सोल्युशन लिंक जे मित्रांनो देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 8 असा आहे जो की पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पुणे या शहरामध्ये स्थापन करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 आपला, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे की 1965 साली भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 10, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, पंडित जवाहरलाल नेहरू. तर नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि या नियोजन आयोगाची थोडक्यात स्थापना जर सांगितलं तुम्हाला तर ते आहे 1950 साली. 1950 साली नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. तर लक्षात ठेवून घ्या, सर्व मुद्दे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आपला, 15वा वित्त आयोगाचा कालावधी कोणता होता. तर जे 15वा वित्त आयोग आहे त्याचा कालावधी कोणता आहे किंवा कोणता होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे की 2020 ते 2025 हा जो आहे चालू आहे जो की 15वा वित्त आयोग आहे. आणि या वित्त आयोगाचे 15व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यांचं नाव आहे NK सिंग. NK सिंग हे जे आहे जे की 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांचे नाव आहे. तर परीक्षेत प्रश्न मला हे देखील येऊ शकतो की 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर त्यांचं नाव आहे NK सिंग असं जे आहे त्यांचं नाव आहे.
त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 12 आपला, तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात घेतले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 असा आहे, बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, बँगलोरू या जे आहे शहरामध्ये बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान आहे. तर कोणत्या राज्यामध्ये जर तुम्हाला विचारलं तर ते आहे कर्नाटक राज्य. बँगलोरी हे कर्नाटक राज्यामध्ये येते, त्यामुळे जे आहे याचं बँगलोर उत्तर असेल आणि कर्नाटक राज्य विचारलं तर कर्नाटक असेल आणि शहर विचारलं तर बँगलोरी होणार असेल, हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अन्नामलाई असं जे आहे पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 15, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? जे की राज्य आणीबाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राज्यपाल. राज्यपाल जे आहे जे की राज्याचे जे की संविधानिक प्रमुख असतात, त्यामुळे जे आहे ते राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात की राज्यामध्ये आणीबाणी घोषित करा. ही आणीबाणी कधी घोषित केली जाते? तर ज्यावेळेस राज्याची आर्थिक किंवा राजकीय स्थिती ठीक नसते त्यावेळेस जे आहे जे की राज्य आणीबाणी घोषित केली जाते. थोडक्यामध्ये राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट देखील आपण असं या नावाने देखील ओळखतो. तर ते देखील घोषित करण्याचं आदेश जे की राज्यपाल विनंती करू शकतात राष्ट्रपती यांना. तर आणीबाणीचे एकूण 3 प्रकार आहेत, ते तुम्ही ते देखील लक्षात ठेवून घ्या. ज्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, जे की राष्ट्रपतींना पंतप्रधान जे आहे जे की सल्ला देतात, त्या संदर्भात राष्ट्रपतींना पंतप्रधान आणि पंतप्रधानात जे कॅबिनेट असतं त्यांच्या मार्फत सल्ला घेऊन राष्ट्रपती जे आहे जे की राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात. परकीय युद्ध वगैरे झाल्यास देखील हे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलं जातं. त्यानंतर दुसरं आहे आर्थिक आणीबाणी. जेव्हा राज्याची किंवा देशाची आर्थिक स्थिती चांगली नसते त्यावेळेस ही आर्थिक आणीबाणी घोषित केली जाते. आणि त्यानंतर तिसरी जी आहे जे की ज्यालाच की राज्य आणीबाणी असं म्हणतात, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असं देखील म्हणतो. राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट केव्हा लागू केली जाते? तर एखाद्या राज्यामध्ये त्या राज्याची राजकीय परिस्थिती व्यवस्थित नसेल, जर एखादं सरकार, एखादं पक्ष किंवा एखादं राज्यामध्ये सरकार स्थापित होत नसेल तर त्यावेळेस जे आहे जे की ही राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू केली जाते, जे की आपण या मागील 5 वर्षांमध्ये चांगलंच अनुभवलेलं आहे की नेमकं राष्ट्रपती राजवट म्हणजे काय असते. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 50 क्वेश्चन होते जे की आपण जलसंपदा विभागाच्या भरतीसंदर्भात आपण सुरू केलेले आहेत आणि या प्रकारचे लेक्चर आपले आता इथून रेग्युलरली येत असतील. त्यामुळे फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासून जलसंपदा विभागाची चांगली तयारी करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स व टेक्निकल तुम्ही नक्की मिळवून घ्या. आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि अवघ्या 10 मिनिटांपासून तुमचा अभ्यास देखील तुम्ही सुरू करू शकतो. मित्रांनो, तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सर्व परीक्षा दृष्टिकोनातून नक्की मिळवा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.